नमस्कार अमरावती. अमरावती महापालिकेने बडनेरा येथील चमननगर परिसरातील 46 घरांवर अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई करत 18 ऑगस्ट रोजी घरे पाडली. या कारवाईमुळे 46 कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली असून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या कारवाई विरोधात युनायटेड रिपब्लिकन फोरम आणि स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पुनर्वसनाची कोणतीही ठोस व्यवस्था न करता घरे पाडण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी संबंधित कुटुंबांना 500 चौरस फुटांची जागा देण्यात आली होती. मात्र या पुनर्वसनाच्या जागेवर अद्याप रस्ते, नाल्या, वीज आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप आहे. घर पाडण्यापूर्वी पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, पुनर्वसनाची कार्यवाही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागवावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. 46 कुटुंबांना तातडीने सन्मानजनक पुनर्वसन मिळावे यासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या 10 दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही युनायटेड रिपब्लिकन फोरम आणि रहिवाशांनी दिला आहे. आता प्रशासन या बेघर झालेल्या 46 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी काय भूमिका घेणार याकडे चमननगर वासियांचे लक्ष लागले आहे. तो इंसानियत आप में कुछ भी नहीं बची। उसके बाद में जब आप वहां पे आश्वासन देते हो, आप वादा करते हो, तो 1 साल से आपके अधिकारी जो है वो क्या काम कर रहे थे? सबसे पहले जो अधिकारी ने 1 साल तक काम नहीं किया और उनके लिए कोई सुविधाएं नहीं बनाई इन लोगों के लिए, उसका हम निलंबन चाहते हैं, उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए। दूसरा ये है कि आज बारिश पानी में वो जंगल एरिया में जाके ये कैसे रहेंगे? आज इनके घर तोड़ दिए गए, इनके रोड पे आ गए, ये लोग रोड पे रहने की आज मुसीबत आ गई इनके ऊपर। उसके लिए जिम्मेदार कौन है? प्रशासन को चाहिए कि वो कानून के हिसाब से काम करे। अमरावती और बडनेरा का जो कारोबार चल रहा है वो प्रशासन जो है ये एमएलए के हिसाब से उनके हुकुम के ऊपर काम कर रहे हैं, ना कि जनता के लिए, जनता के पैसों से ये चुने गए हैं, जनता के वोटों से ये चुने गए। और जो अधिकारी है वो जनता के पैसों से, टैक्स पेयर्स पैसे के ऊपर अपनी तनख्वाह लेता है, उसका घर चलता है। तो ये मेरा स्पष्ट अमरावती में सवाल है। अमरावती और बडनेरा और पूरे जिले के अंदर अभी हालत ऐसी हो कि जितने अधिकारी है ये एमएलए के इशारों पे चल रहे हैं, ना कि